हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी आहे AK आणि YT करंट अफेअर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, येत्या पोलीस भरतीमध्ये जर तुम्हाला करंट अफेअरमध्ये म्हणजेच चालू घडामोडीमध्ये जर चांगला स्कोर करायचा असेल तर मित्रांनो हेच आपले छोटे मोठे प्रश्न तुम्हाला काय करायचे आहेत, कव्हर करायचे आहेत. तर मित्रांनो याची जी PDF मिळणार आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होणार आहे. म्हणजे हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर लगेच 5 मिनिटात मी ती PDF अपलोड करतो आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये. तर मित्रांनो तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तर मित्रांनो आज आपल्याला बघायचं आहे 31 मार्च चालू घडामोडी. तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न बघू आपण. तर मित्रांनो बघा, नुकतेच काय केलेलं आहे बघा, सुनील नरेनने 500 T20 सामने पूर्ण केलेले आहेत. तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर मित्रांनो बघा, तो कुठल्या देशाचा खेळाडू आहे? वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यांचा फोटो तुम्ही इथं बघू शकता. हे कोण आहेत बघा, सुनील नरेन असं त्यांचं नाव आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू सुनील नरेन हा 500 T20 क्रिकेट सामने खेळणारा जगातील कितवा खेळाडू ठरलेला आहे? तर मित्रांनो चौथा. त्यानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट संघ हा कॅरिबियन प्रदेशातील 15 देशांचा एकत्रित संघ आहे. तर मित्रांनो तो देश नाही आहे. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा. वेस्ट इंडिज हा देश नाही. 2000 मैल म्हणजेच 3200 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे बेटांचे चंद्रकोर आकाराचा तो समूह फक्त आहे. हे पण तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला माहीत करून घेतलं पाहिजे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, पॅरा पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड कप 2024चे आयोजन कोणत्या देशामध्ये होत आहे किंवा झालेलं आहे? आता सध्या ती स्पर्धा चालू आहे. तर मित्रांनो बघा, इजिप्त या देशामध्ये काय चालू आहे तर बघा, पॅरा पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड कप. तर मित्रांनो आपल्या भारताचा सुद्धा खेळाडू आहे त्यामध्ये. त्याचं नाव काय आहे? विनय कुमार. तर बघा त्यांच्याविषयी चर्चा करायची आपल्याला. पॅरा पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड कप 2024मध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक पटकवलेले आहे? तर मित्रांनो बघा, विनय कुमार या खेळाडूने पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड कप 2024मध्ये सुवर्णपदक पटकवलेले आहे. त्यांना पॅरा पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड कप 2024मध्ये भारताच्या विनय कुमारने किती किलो युवा गटामध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे? तर मित्रांनो 59 kg वयोगटामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? सुवर्णपदक पटकवलेलं आहे. तर मित्रांनो त्यांच्या देशाविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. जिथे ही स्पर्धा चालू आहे इजिप्तमध्ये. तर राजधानी कोणती आहे? कैरो. त्यानंतर बघा, इजिप्शियन पाऊंड असं त्यांचं चलन आहे. तर मित्रांनो बघा, राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? अब्देल फतह अल सिसी. आणि पंतप्रधान कोण आहेत? मुस्तफा मुदबुली असं त्यांचं नाव असणार आहे. तर मित्रांनो हे जे स्टॅटिकचे प्रश्न आहेत किंवा स्टॅटिकची माहिती आहे ही पण तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि मित्रांनो आपले करंट अफेअरचे प्रश्नसुद्धा सोबत लक्षात ठेवायचे आहेत. तर मित्रांनो दोन्हीकडून तुम्हाला फायदा घ्यायचा आहे या व्हिडिओचा. तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा, 30 मार्च म्हणून आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन म्हणून साजरा केला जातो. आणि मित्रांनो 30 मार्च कशाबद्दल साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा, 30 मार्च हा दिवस कोणत्या राज्याच्या स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो आपलं जे राजस्थान राज्य आहे भारतामधलं, त्या राज्याचा स्थापना दिवस म्हणून 30 मार्च हा दिवस साजरा केला जातो. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा, अन्न कचरा निर्देशांक 2024 कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून जारी करण्यात येतो? तर मित्रांनो तुम्हाला काय सांगायचं आहे? UNEP. त्यानंतर बघा, राजस्थानबद्दल बोलण्यात आलं तर त्यांचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं नाव आहे भजनलाल शर्मा. आणि राज्यपाल कोण आहेत? कलराज मिश्रा असं त्यांचं नाव असणार आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कुठे सुरू झालेला आहे? तर मित्रांनो बघा, भारतातील पहिला जो आयुर्वेदिक कॅफे आहे तो नवी दिल्ली या ठिकाणी सुरू झालेला आहे. तर मित्रांनो हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो भारतात जेव्हा पहिली कोणतीतरी गोष्ट घडते त्यावेळेला ती परीक्षेला येते, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा असणार आहे. तर मित्रांनो त्याच्याविषयी आपल्याला माहिती बघू. बघा, दिल्लीतील शालीमार बाग येथील महर्षी आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये सोमा द आयुर्वेदिक किचन नावाने भारतातील पहिले आयुर्वेदिक कॅफे सुरू झालेला आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे असं तुम्हाला सांगायचं आहे. तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्व शाळांतील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक धोरणापासून कोणता उपक्रम राबवण्यात येणार आहे? तर मित्रांनो बघा, 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी कोणता उपक्रम राबवण्यात येणार आहे? तर मित्रांनो बघा, आनंददायी शनिवार असं त्या उपक्रमाचं नाव असणार आहे. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा, महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री 2023 कोण आहेत? तर मित्रांनो बघा त्यांचं नाव आहे दीपक वसंत केसरकर. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत? दीपक वसंत केसरकर. त्यानंतर बघा 14 ऑगस्ट 2022 पासून ते त्या पदावर आहेत. त्यानंतर बघा, आता आपण इतिहासातले प्रश्न आणलेले आहेत 2. तर मित्रांनो बघा, शिक्षणाविषयी आहेत. भारतात पाश्चात्य शिक्षणाची सुरुवात कोणी केली? तर मित्रांनो बघा 1835 मध्ये लॉर्ड मेकोले यांनी भारतात
पाश्चात्य शिक्षणाची सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो दुसरा पॉईंट बघा, भारतातील आधुनिक शिक्षणाचे जनक कोण आहेत? तर मित्रांनो बघा, विल्यम बेंटिंग असं त्यांचं नाव असणार आहे. ते मित्रांनो भारतातील आधुनिक पाश्चात्य शिक्षणाचे जनक ओळखले जातात. तर आधुनिक जर म्हटलं तर तुम्हाला विल्यम बेंटिंग सांगायचं आहे, आणि जर तुम्हाला पाश्चात्य शिक्षणाची सुरुवात कोणी केली तर मित्रांनो लॉर्ड मेकोले सांगायचं आहे. या दोन प्रश्नामधला फरक समजून घ्या. तर मित्रांनो पुढचा पॉईंट बघा, जगातील पहिली 3D प्रिंटिंग मस्जिद कोणत्या देशामध्ये बांधण्यात आलेली आहे? जी मित्रांनो मस्जिद आहे ती बघा सौदी अरेबिया देशामध्ये काय केलेलं आहे, बांधण्यात आलेली आहे, आणि ही जगातील पहिली 3D प्रिंटिंग मस्जिद असणार आहे. तर मित्रांनो बघा, जगातील पहिले 3D मंदिर कुठं आहे? तर मित्रांनो हे आहे भारतामध्ये, तेलंगणा राज्यामध्ये. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो बघा, हे आहे बघा भारतातील 3D मंदिर आहे, हे आपल्या भारतातील आहे, आणि जी मस्जिद असणार आहे ती असणार आहे सौदी अरेबियाची. तर पुढचा पॉईंट बघा, मोहम्मद मुस्तफा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे? तर मित्रांनो बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. फिलिस्तीन असं त्या देशाचं नाव असणार आहे, ज्या देशाच्या पंतप्रधानपदी मोहम्मद मुस्तफा यांची निवड झालेली आहे. तर मित्रांनो बघा, हे आहेत बघा फिलिस्तीनचे नवीन पंतप्रधान आहेत. त्यानंतर बघा, राजधानी कोणती आहे? तर जेरुसलेम आहे, आणि खंड कोणता आहे? आशिया. आणि मित्रांनो बघा, पॅलेस्टीनचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर मोहम्मद अब्बास. तर मित्रांनो मोहम्मद मुस्तफा पंतप्रधान आहेत, आणि मोहम्मद अब्बास हे कोण आहेत? राष्ट्राध्यक्ष आहेत. हे तुम्हाला यातील दोघांच्या मधला सुद्धा फरक लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून तुमचा प्रश्न परीक्षेमध्ये चुकणार नाही. तर मित्रांनो बघा, रणजी चषक क्रिकेट स्पर्धा 2024चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर मित्रांनो बघा, मुंबई संघानं काय केलेलं आहे? रणजी चषक क्रिकेट स्पर्धा 2023-24चे विजेतेपद पटकवलेले आहे. तर त्याला अनुसरून 2-3 प्रश्न आहेत, ते पण बघू. तर मित्रांनो बघा, मुंबई संघाने कितव्यांदा रणजी चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे? तर मित्रांनो 42व्या वेळा त्यांनी काय केलेलं आहे? मुंबई संघाने विजेता ठरलेला आहे संघ तो. त्यानंतर बघा, रणजी चषक क्रिकेट स्पर्धा 2023-24चे उपविजेते कोण आहेत? तर मित्रांनो बघा, विदर्भ संघ असणार आहे उपविजेता. त्यानंतर बघा, मुंबई संघाने कोणाच्या नेतृत्वाखाली 42वा सामना जिंकलेला आहे? तर मित्रांनो बघा, अजिंक्य रहाणे त्या आपल्या मुंबई गटाचे कर्णधार होते. तर मित्रांनो बघा, रणजी चषक क्रिकेट स्पर्धा 2024मध्ये कोणाला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार भेटलेला आहे? तर मित्रांनो बघा, त्यांचं नाव काय आहे? तनुष कोटेयन असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो हे तुम्हाला 4 प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत, आणि आपला हा पण महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. तर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळू. तर मित्रांनो बघा, जगातील सर्वात ताकदवान यान स्टारशिपचे यशस्वी चाचणी कोणत्या खाजगी अवकाश कंपनीने केलेले आहे? तर मित्रांनो बघा, ही जी कंपनी आहे स्पेसएक्स ही खाजगी कंपनी आहे. तर मित्रांनो जगातील सर्वात ताकदवान स्टारशिपचे यशस्वी चाचणी त्यांनी केलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे आहे बघा जगातील शक्तिशाली रॉकेट स्टारशिपचे यशस्वी उड्डाण केलेले आहे. तर मित्रांनो त्याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. तर बघा, स्पेसएक्स या खाजगी कंपनीने चाचणी घेतलेल्या स्टारशिप या यानाची उंची किती फूट आहे? तर मित्रांनो 397. त्यानंतर बघा, स्पेसएक्स या खाजगी कंपनीने जगातील सर्वात ताकदवान स्टारशिप या यानाची यशस्वी चाचणी कोणत्या देशातील टेक्सास येथील प्रक्षेपण केंद्रावरून केलेली आहे? तर USA टेक्सास हे काय आहे? प्रक्षेपण केंद्र आहे. कोणत्या ठिकाणाचं? अमेरिकेतील. तर मित्रांनो त्याच्या पुढचा प्रश्न बघू आपण. बघा, लॉजिक्स इंडिया 2024 आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर मित्रांनो बघा, मुंबई या ठिकाणी काय केलेलं आहे? लॉजिक्स इंडिया 2024 आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुंबई आयोजित करण्यात आलेल्या लॉजिक्स इंडिया 2024 परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो बघा, रमेश बैसविषयी चर्चा करू. बघा, रमेश बैस हे सध्या महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत, आणि यापूर्वी ते झारखंडचे पण होते, आणि त्याच्या अगोदर ते त्रिपुराचे सुद्धा राज्यपाल होते. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा, मुंबईविषयी चर्चा करू. तर मित्रांनो बघा, मुंबई पूर्वीचे नाव काय आहे? बॉम्बे. भारताच्या महाराष्ट्र राज्याचे राजधानीचे शहर आहे. अनेकदा भारताचे न्यूयॉर्क म्हणून ओळखले जाते. त्यानंतर बघा, मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले हे शहर आहे. त्यानंतर बघा, शहरांची अंदाजे लोकसंख्या आहे 1.25 कोटी, आणि बघा जगातील 6व्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले हे महानगर आहे. त्यानंतर मुंबई हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कोकण किनारपट्टीवर वसलेले आहे, आणि येथे खोल नैसर्गिक बंदर आहे. मित्रांनो 2008मध्ये मुंबईला अल्फा वर्ल्ड सिटी म्हणून नाव देण्यात आलेलं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मुंबईला काय म्हटलं जातं? अल्फा वर्ल्ड सिटी. त्यानंतर मुंबईला आणि काय म्हटलं जातं? तर भारताचे न्यूयॉर्क असं सुद्धा मुंबईला म्हटलं जातं. तर हे 2 पॉईंट आणि हे 2 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर मित्रांनो आजचे प्रश्न संपले. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.